अध्यात्मप्रेमी, भगवत भक्ती प्रेमी सुहृदजन हो, विनम्र प्रणाम. मागील भागात आपण कीर्तन भक्ती, जे नवविधा भक्तीचा दुसरा प्रकार, तिचा परिचय करून घेतला. आता ही कीर्तन भक्ती भगवद्गीतेमध्ये कुठं आली आहे, या संबंधी थोडा शोध आपण घेऊया. असा धांडोळा आपण घ्यायला लागलो की ध्यानात येतं कीर्तन भक्ती ही भगवद्गीतेमध्ये काही अध्यायातून प्रकट झालेली आहे. या दृष्टीनं 10वा अध्याय म्हणजे विभूती योग हा अत्यंत महत्वाचा आहे. या अध्यायातल्या 9व्या आणि 10व्या श्लोकात कीर्तन भक्तीबद्दल महत्वाचे संदर्भ येतात. हा जो विभूती योग आहे त्याच्या 9व्या श्लोकामध्ये म्हटलंय, कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. तुष्यन्ति च रमन्ति च ही 2 क्रियापद अत्यंत महत्वाची आहेत. कारण भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितलंय, जे भक्त माझ्या ठिकाणी चित्त लावून प्राण अर्पण करून परस्परांना मजविषयी बोध करीत सामुदायिक साधना साधत माझ्या गुणलीलांचं संकीर्तन करतात आणि त्यामध्ये संतोष मानतात, रममाण होतात, ते खऱ्या अर्थानं सात्विक समाधान मिळवतात, ते आनंद पावतात, आनंदी होतात. गोष्ट अगदी खरी आहे. भगवंताचं संकीर्तन केव्हाही आपण करत असलो तर त्याच्यामध्ये निश्चितपणे तुष्यन्तीच रमन्तीच या प्रमाणे आपल्याला संतोष मिळतो आणि आपण त्यात रममाण होतो, त्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. उदाहरणानं बोलायचं तर एखादी कळी असते, त्या कळीचं रूपांतर फुलामध्ये होतं आणि एकदा फुलामध्ये रूपांतर झालं की त्या फुलातल्या सुगंधाची उधळण केल्याशिवाय त्या फुलाला राहवत नाही. भक्ताचं मन सुद्धा भक्तीनं जेव्हा रोमांचित होतं तेव्हा त्या सुगंधाची उधळण केल्याशिवाय त्या फुलाला राहवत नाही. किंबहुना सुगंधाची उधळण करणं हा त्या फुलाचा स्वभाव धर्म असतो. अगदी साहजिक अशी जी गोष्ट असते, त्या विना त्याला राहवतच नाही. जसं सूर्यनारायणाला समजा म्हटलं प्रकाश देऊ नको, तर शक्य आहे का? प्रकाश देणं हा सूर्याचा सहज धर्म आहे, स्वभाव धर्म आहे. फुलाचा सुगंध देणं स्वभाव धर्म आहे. त्याप्रमाणे भगवंताचं संकीर्तन करताना त्याच्यामध्ये आनंदी होणं, रममाण होणं, संतुष्ट होणं हा खऱ्या भगवत भक्ताचा सहज धर्म आहे, स्वभाव धर्म आहे, असं आपल्या लक्षामध्ये येईल. हा झाला 9वा श्लोक. त्याला धरूनच पुढचा 10वा श्लोक आपण पाहिला तर त्याच्यामध्ये भगवंत आपल्याला सांगतात, तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम. म्हणजे जे माझे भक्त भगवत भक्त युक्त असतात म्हणजे समाधानी असतात. क्षणभर थांबून आपण युक्त शब्द समजून घेऊ. काही वेळा युक्त शब्द मराठीतला आपल्याला जास्त परिचित असतो आणि मग युक्त म्हणजे संयुक्त यासारखं आपल्या मनामध्ये येऊन जातं. पण संस्कृत मध्ये तसं नाही. भगवद्गीतेमध्ये जेव्हा युक्त शब्द येतो तेव्हा तो योगी या अर्थी येतो, समत्व योगी या अर्थी येतो. म्हणून भगवान या 10व्या श्लोकामध्ये आपल्याला सांगतायत की असे भक्त समाधानी असतात, प्रेमपूर्वक ते माझी भक्ती करतात, भजन करतात, कीर्तन करतात आणि त्यांना मी काय देतो, तर भगवंताचे शब्द या श्लोकामध्ये आहेत, समत्व बुद्धीच्या आणि भक्तियोगाच्या मार्गानं ते माझ्यापर्यंत येऊन मिळतात. समत्व बुद्धीच्या आणि भक्तियोगाच्या मार्गानं. हाच तो खरा निष्काम भक्तियोग आहे. अन्य साऱ्या गोष्टी ज्या व्यावहारिक सौदा असतो, जन हे सारे दिल्या घेतल्याचे अशी स्थिती असते. पण भगवद्गीतेच्या आणि भगवत भक्तीच्या प्रांतात मात्र देह जावो अथवा राहो असा दृढ भाव खचित असतो. असं असेल तरच आपल्याला सात्विक समाधान मिळणार.
मनाचं निवांतपण मिळणार आणि निवांतपण मिळणं हे अध्यात्माच्या क्षेत्रात अत्यंत महत्वाचं आहे. निवांत हा शब्दच महत्वाचा आहे. ज्ञानेश्वरांनी 12व्या अध्यायामध्ये सांगितले आपल्याला, की भक्ताचं मन कसं समाधानी असतं, कसं निवांत असतं. तर माळीये जेऊ ते नेले, तेऊ ते निवांतची गेले. तया पाणिया ऐसे केले, ओवावे जी. विचार करूया. ते जे पाटाचं पाणी असतं, ते माळ्याच्या इच्छेनं जात असतं. ते कधी असं म्हणतं का, की आज मला कांदा बटाटे जे असतील त्यांनाच पाणी पाजायचंय किंवा मला पालेभाजीला किंवा उद्या उसाला असं पाणी म्हणतं? ते माळ्याच्या इच्छेवर निर्भर असतं. जसं तुम्ही मी वनमाळी जो भगवान श्रीकृष्ण आहे त्याच्या इच्छेवर निर्भर असू. निमित्त मात्रं भव सव्यसाचिन हे आपल्याला पक्क पटलं असेल, तर मग त्या 10व्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे भगवंत आपल्याला युक्त बनवणार, योगी बनवणार, समाधानी बनवणार. ही कीर्तन भक्ती अगदी सफल संपूर्ण होणार यात शंकाच नाही. गीतेमधला या दोघांपेक्षाही अत्यंत महत्वाचा श्लोक कीर्तन भक्तीच्या दृष्टीनं आणि एकूण पाहता तिसरा महत्वाचा संदर्भ श्लोक म्हणजे नवविधा भक्तीपैकी कीर्तन भक्तीचा गौरव हा भगवंतांनी 9व्या अध्यायामध्ये 10व्या श्लोकात केलाय. हा श्लोक तर आपणा सर्वांना परिचित आहे, सर्व प्रसिद्ध आहे. श्लोक असा, सततं कीर्तयन्तो माम यततश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला भक्ताची आणि त्याच्या भक्तीची 3 वैशिष्ट्ये सांगितलेली. भगवंत म्हणतायत, माझा भक्त कसा असतो? तर तो प्रयत्नशील असतो, तो दृढव्रती असतो आणि नित्य समत्व योगी असतो. तो सतत माझं संकीर्तन करतो, मला वंदन करतो आणि माझी अनन्यनिष्ठ भक्ती करतो. प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलेला नवविधा भक्तीतल्या कीर्तन भक्तीचा हा सर्वोच्च आदर्श आहे. सततं कीर्तयन्तो माम यततश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. अत्यंत महत्वाचं. या श्लोकातून काय सांगितलंय? या श्लोकातून सांगितलंय की यत्न प्रयत्नांचं मोठेपण आहे, हाती घेतलेल्या व्रताचं दृढपण आहे आणि योग मार्गातील समत्व पण आहे. या तिन्ही गोष्टी म्हणजे यत्न प्रयत्न, दृढ व्रत आणि समत्व बुद्धी या तिन्ही गोष्टी नवविधा भक्तीतल्या कीर्तन भक्तीनं सहज सुलभतेनं तुम्हाला मला प्राप्त होतात अशी स्थिती आहे. याला जोडून विचार करूया की भगवंत आणखी आपल्याला सांगतायत की अशी कीर्तन भक्ती ज्या ज्या ठिकाणी आकाराला येते, आविष्कृत होते, त्या त्या सर्व ठिकाणी मी निश्चितपणे असतो. गमतीने बोलायचं तर भगवंताचा पत्ता कुठला? भगवंत कुठे सापडेल? असा प्रश्न कुणी विचारला तर खुद्द भगवंतानीच नारद मुनींना सांगून ठेवलंय आणि तो श्लोक अतिशय प्रसिद्ध आहे, तुम्हाला मला सर्वांना माहिती आहे. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ मद्भक्तः यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. नारद मुनींना भगवंताने दिलेली साक्ष आहे. प्रथम मी कुठं नसतोय सांगितलंय आणि त्यानंतर मी कुठं असतो हे आपल्या लक्षामध्ये आणून दिले. मी कुठं नसतो बरं? भगवंत म्हणतात, एक वेळ मी वैकुंठात नसेन, योग्यांच्या हृदयामध्ये सुद्धा नसेन आणि रवो म्हणजे सूर्य लोकामध्येही नसेन. आपल्या मनात विचार येतो, योग्यांची हृदय कळली, वैकुंठ भूमी कळली, पण का भगवंतांनी या सूर्य लोकाचा उल्लेख केलाय? नवविधा भक्तीच्या कीर्तन भक्तीचा गौरव करताना का उल्लेख केलाय? इथं ध्यानामध्ये घेतलंय की हा सूर्यलोक फार वेगळा आहे. हा नेहमीचा सूर्यलोक नाहीये. हा सूर्य नारायणाचा लोक म्हणून सूर्यलोक नाहीये. हा सूर्यलोक म्हणजे ज्याला आपण ब्रह्माधिकार म्हणतो, तो प्राप्त करून देणारा सूर्य.
हा कुणाला प्राप्त होतो? एक कीर्तन भक्ती करणाऱ्यांना प्राप्त होऊ शकतो. पण तिथं सुद्धा मी नसेन असं सांगताना भगवंत म्हणतायत, सत्कार्यासाठी केलेल्या आत्मबलिदानातून हा सूर्यलोक प्राप्त होऊ शकतो. त्या धर्म युद्धासाठी रणांगणात ज्यांनी प्राण अर्पण केले, अशा शूरवीरांना हा सूर्यलोक प्राप्त होऊ शकतो. किंवा परिव्राट योग्यांना हा सूर्यलोक प्राप्त होऊ शकतो. कारण हा ब्रह्माधिकाराच्या आधीचा सूर्यलोक आहे. आपल्याला कळणाऱ्या भाषेत सांगायचं तर मोक्ष प्राप्तीच्या आधीची ही उपांत्य पायरी आहे. पण भगवंत सांगतायत एवढ्या अत्यंत महत्वाच्या सूर्यलोकात सुद्धा एक वेळ मी नसेन, वैकुंठात नसेन, योग्यांच्या हृदयात नसेन, सूर्यलोकातही कदाचित नसेन, पण मी असेन कुठं? तर मी असेन कुठं सांगताना भगवंत खात्रीनं सांगतायत, मदभक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. शब्द सुद्धा तिष्ठामी आहे. मी त्या ठिकाणी उभा राहतो. पंढरनाथ पांडुरंग आपल्याला सांगतोय युगे 28 विटेवरी उभा, जो पुंडलिकानं उभा केला, तिष्ठामी नारद. आता असा हा कीर्तन भक्तीचा भगवद्गीतेचा संदर्भ तिसरा महत्वाचा श्लोक बघितल्यानंतर तुम्हाला मला सहजपणे आठवते ती ज्ञानेश्वरी. कारण तुम्हाला मला मराठी माणसांना भगवद्गीता समजली, समजावून सांगितली गेली ती ज्ञानदेवांच्या. आम्ही जर भावार्थ दीपिका नीट वाचली नाही तर मला भगवद्गीता नीट कळण्याची मराठी माणसाला तरी शक्यता जरा कमी आहे. आणि म्हणून मला कीर्तन भक्तीचा उल्लेख आल्यानंतर 9व्या अध्यायातला 10वा श्लोक आल्यानंतर ज्ञानेश्वरांनी या संस्कृत श्लोकावर रसाळ भाष्य करताना ज्या ओव्या लिहिल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या ओव्या अत्यंत महत्वाच्या वाटतात, अत्यंत मोलाच्या वाटतात. त्यातल्या काही ओव्या आज चिंतनात आपण लक्षामध्ये घेऊया. ज्ञानदेव म्हणतात अगदी सुरुवातीलाच की मदभक्ता यत्र गायन्ति, तिथं काय घडतं हे जरा संस्कृतमध्ये, मराठीत बघा. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे, जे नामच नाही पापाचे ऐसे. नटनाच या मध्ययुगीन शब्दाचा अर्थ उत्कर्ष. जिथं कीर्तन भक्तीचा उत्कर्ष होतो तिथं अमुक पाप केलं म्हणून अमुक प्रायश्चित्त घ्या असले व्यवसाय बंदच पडतात. अहो एवढं पाप कशाला? नाम घेतलं की पापाचं नावच त्या ठिकाणी उरत नाही. ज्ञानदेव पुढे सांगतात, एवढी कीर्तन भक्ती करा, एवढं संकीर्तन करा की यमदमाना अवकळा आणली जाईल. यम म्हणजे नियम आणि दम म्हणजे दमन. एवढंच नव्हे तर तीर्थक्षेत्र पापनाशक म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांची प्रतिष्ठा कमी होईल. यमलोकामध्ये नरक लोकामध्ये जे पापी लोक जातात असं आपण मानतो, त्यांची रहाटी म्हणजे येरझार थांबेल. कारण पापीच नाही म्हटलं तर नरक वासात जाणार कोण? ज्ञानदेव सांगतात भगवंताच्या मुखानं की अशा प्रकारे माझा नामघोष झाला की त्या ठिकाणी विश्वाची दुःख अस्तित्वालाच राहत नाहीत. एवढंच नव्हे तर सारं जग महासुखानं म्हणजे ब्रह्मसुखानं दुमदुमीत भरले, म्हणजे अगदी कोंडून टाकले असे दिसत. ह्या कीर्तन भक्तीचा आणखी महिमा कोणता? तर कीर्तन भक्ती ही सर्वांसाठी आहे. ज्ञानदेव सांगतात, राव असो किंवा रंक असो, त्यातल्या योग्यतेचा फरक भगवंताला माहिती नाही. सान असो किंवा थोर असो, त्याच्याबद्दल भगवंताला विचार करावासा वाटत नाही, त्यांची निवड करावीशी वाटत नाही. उलट एक सरे आनंदाचे आवारू होत जगा. आवारू म्हणजे कोट उभारणं, संरक्षक. आनंदाचा एकदा कोट उभारला की दुःखाला चंचू प्रवेश त्याचा कसा काय मिळणार आहे? अशा अनेक ओव्या लिहिताना ज्ञानदेवांची प्रतिभाशक्ती, कल्पकता फुली फुलून येते. आणि मग ज्ञानदेव आपल्याला सांगतात, अहो पूर्वीच्या काळामध्ये एखाद दुसरा वैकुंठाला जात होता, पण कीर्तन भक्ती करा की वैकुंठच तुमच्याकडे चालत येईल. कही कधी एका धेनी वैकुंठा जावे, ते तीही म्हणजे भक्तांनी वैकुंठच केले आघवे.
ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. नामघोषाचा महिमा निर्माण झाला आणि विश्व धवळलं म्हणजे प्रकाशमान झालं. ज्ञानदेव आणखी गोष्ट सांगतात, तुम्ही मी भक्त भाविकांनी ते लक्षात घेतले पाहिजे. तुमच्या आणि माझ्या मुखामध्ये हरी नाम येतं, ही गोष्ट सहजासहजी घडत नाही. काही जन्मांची पुण्य गाठी असल्याशिवाय मनुष्य मात्राच्या मुखातून आपणहून मनापासून अनन्य निष्ठेनं हरी नाम येत नाही. त्याला ज्ञानदेवांची साक्ष आहे. ज्ञानदेव म्हणतायत, जयांचे वाचे पुढा भोजे, नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्री ओळगीजे, एक वेळ यावया. भोजे या शब्दाचा अर्थ प्रेमानं. आपल्या मुखामध्ये हरी प्रेमानं हरी नाम यायला जन्म सहस्र ओळगीजे, हजार जन्मांची सेवा असावी लागते, हजार जन्मांची सेवा असावी लागते. हरिनाम मुखामध्ये येतं आणि एकदा आलं की भगवंत आपल्याला ग्वाही देत आहेत, अन्य कुठे जायला नको, मी त्या नाम संकीर्तन भूमीवर उभाच आहे. जसा आपला पांडुरंग नामदेवांच्या कीर्तनात चंद्रभागेच्या वाळवंटात नाचत होता. म्हणून ज्ञानदेवांचे शब्द असे, तो मी वैकुंठी नसे. आता बघा, हे संस्कृत श्लोकाचा एका अर्थाने अनुवाद आहे. तो मी वैकुंठी नसे, वेळो एक भानु बिंबीही नसे. मग असं मी सूर्यलोकाचं विश्लेषण केलं. वरी योगियांची मानसे उमरडवणी जाये. योग्यांचे अंतःकरण सुद्धा मी उल्लंघून जातो, म्हणजे तिथेही मी नसतो. मग मी कुठं असतो? परी तयापाशी पांडवा, मी हारपला गिवसावा. मध्ययुगीन मराठीत शब्द सुंदर बघा. मी जर हरपलो तर मी गिवसेन म्हणजे सापडेन. हरवलेला भगवंत सापडेल कीर्तन भक्तीत. म्हणून परी तयापाशी पांडवा, मी हारपला गिवसावा, जेथ नाम घोषू बरवा करीती माझा. कैसे माझ्या गुणी धाले, देश काला ते विसरले, कीर्तने सुखी झाले आपणा पाची. ढाले म्हणजे तन्मय झाले, तद्रूप झाले, गुणगौरवात तृप्त झाले, देश काळ विसरले आणि कीर्तनानं किती सुखी झाले, तर तुका झाला पांडुरंग यासारखे. कोणतं हरिनाम घ्यावं? ज्ञानदेव सांगतायत, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. एवढं ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी कीर्तन भक्ती असते आणि जिथं कीर्तन भक्ती असते तिथं भगवंत असतोच असतो. सुरुजन हो, आज इथं थांबूया. आपण कीर्तन भक्तीपर्यंत पूर्णपणे गीतेतले संदर्भ बघत आलो. पुढच्या भागात आपण स्मरण भक्ती याचा परिचय आणि पुढे गीतेचे संदर्भ पाहूया. विनम्र प्रणाम.